होते वाघाला तर भीत होते वाघाला सुंदरच्या वाघाला दराया सुंदरच्या वाघाला दयाळा आले गेले असे किती असे आले गेले असे किती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी धन्यवाद धन्यवाद जाधव साहेब प्रशांत अण्णासाहेब वाची मान्यवरांनी शुभ असते प्रज्वलित कराव्या ज्ञानज्योती मान्यवरांनी शुभ असते प्रज्वलित कराव्या ज्ञानज्योती या ठिकाणी सर्व सन्माननीय छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत होत आहे आम्ही त्यांचे गुणे आहोत आमच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेले आहे श्रीमंत बाजीराव पेशवे युवा संघटना शिवजयंती उत्सवाचे अध्यक्ष व बापूसाहेब यांचे महाराजांचे पूजन होत आहे आपल्या कथेचे कथाकार विनोद शास्त्री महाराज यांचे पूजन बापूंच्या हाते होत आहे सत्कार करा शिवजयंती उत्सवाचे अध्यक्ष आणि संस्थापक अरुण पिंपळे महाराज यांनी बापूंनी सत्कार करावा ज्यांचा आम्हाला नुसत्या फोन केल्याबरोबर आम्हाला सहकार्य असतं असे आमचे ताराभाऊ काळे यांचा सत्कार आपल्या उपसमितीचे उपाध्यक्ष शिंगारे सर यांनी अरुण भाऊ काळे यांचा करावा तंटामुक्तीचे उपाध्यक्ष आहेत अरुण काळे आजपर्यंत असे तंटामुक्तीचे अध्यक्ष यानंतर आमचे मित्र भरत भाऊ पाडळे यांचा सत्कार आमच्या शिवराय प्रतिष्ठानचे गायकवाड शिवजयंती उत्सव समिती वर्तिया सर शिवजयंती उत्सव समिती शिंगारे सर संदेश सर उत्सव समितीवाल्यांनी बापूंचा सत्कार करून घ्या सर्व सत्कारार्थी यांचे आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने पुनश्च स्वागत यानंतर प्रमुख कार्यक्रम आहे दीपक नन्नावरे सर संस्थापक अध्यक्ष श्रीमंत पेशवे युवा संघटना पेशवाई पद जिवंत ठेवण्याचं अविरत प्रयत्न करणारे म्हणून यांना आपण ओळखतो असे दीपक नन्नावरे सर यांचा आपण प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करत आहोत आपल्या शिवजयंती उत्सवाचे अध्यक्ष विलास कुलकर्णी काका स्वागताध्यक्ष वडांगळे सर यांनी स्टेजवर यायचंय संदेश सर आणि बापू आणि महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी रन्नावरे सरांपूर्वक आपण प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार होत आहे पेशवाई पद या ठिकाणी त्यांनी अविरत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत श्रीमंत बाजीराव पेशवे युवा संघटनेचे अध्यक्ष आहेत दीपक नन्नावरे सर यांचा धन्यवाद सर्व सन्मानार्थी पुढील खुर्च्यांच्या सन्मानार्थ लोकांना या ठिकाणी बसण्यासाठी द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो लगेच
आपल्या कथेचे कथाकार सन्माननीय कथाकार हरिभक्त परायण विनोद शास्त्री महाराज यांच्या कथेचा कार्यक्रम मराठा साम्राज्याची शौर्यगाथा अर्थात छत्रपती शिवरायांचे संगीतमय चरित्र यासाठी संगीत दिलं आहे प्रसिद्ध गायक प्रशांत अन्नदाते साहेब विलास कुलकर्णी काका आणि जाधव साहेब आणि सर्व मंडळी संस्थापक अध्यक्ष अरुण पिंपळे महाराज फक्त 2 मिनिटात आमच्या संस्थेविषयी आणि कार्यक्रमाविषयी प्रास्ताविक सादर करतील ही त्यांना विनंती करतो सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की या ठिकाणी जमलेल्या माझ्या मराठा साम्राज्याची शौर्यगाथा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा हा भारत देश जर जिवंत ठेवायचा असेल तर शिवपुत्र शिवपाई छत्रपती शिवरायांचे मावळे ही एक फौज या महाराष्ट्रात नेहमी तयार असली पाहिजे आणि छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून या पिसादेवी परिसरामध्ये आपण ही फौज निर्माण करण्याचं काम आणि तो मावळ्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी करत आहोत। आणि या कार्यासाठी आमची ज्यांनी मुहूर्तमेढ रोवलेली आहे आणि जे आज गागा भट्टांच्या रूपामध्ये त्या परंपरेच्या रूपामध्ये आम्हाला लाभलेले आहेत असे विनोद कृष्ण शास्त्रीजी महाराज त्याचप्रमाणे या उत्सव समितीचे अध्यक्ष कुलकर्णी साहेब त्यांना आपण बाजी प्रभू देशपांडे हा गौरव पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत आणि कार्याध्यक्ष आपले दिनेशराव देशमुख साहेब या सर्वांनी खूप अथक परिश्रम घेतले व गावातील सरपंच बापू साहेब या ठिकाणी आले आणि या एवढ्या छोट्याशा कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य केलं। मी जास्त वेळ घेणार नाही कारण महाराजांचा कार्यक्रम सुरू करायचा आहे। आपण तो कार्यक्रम ऐकण्यासाठी आलेला आहात। फक्त जाता एवढंच सांगतो हे बघा या आपल्या गणपती मंदिरामध्ये प्रत्येक शनिवारी साप्ताहिक हनुमान चालीसा ही प्रार्थना चालू आहे। 70 मुलं या ठिकाणी सर्व येतात, हनुमान चालीसा म्हणतात, आई वडिलांचं नित्य दर्शन करतात। आपल्या मुलांना जर चांगले संस्कार द्यायचे असेल तर छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून चाललेल्या साप्ताहिक हनुमान चालीसा पसायदानी आणि आरतीला आपल्या मुलांना अवश्य पाठवा। ते आयुष्यभर आपले दर्शन घेतील, निर्व्यसनी राहतील, यासाठी हा उपक्रम आहे। धन्यवाद। जय शिवराय। संजय कुलकर्णी सर यांनी व्यासपीठावर यायचं आहे। आमच्या संस्थेचे अध्यक्ष अरुण पिंपळे महाराज यांनी त्यांचा सत्कार करावा। त्यांना महाराजांचा सत्कार करायचा आहे। सुनील भाऊ एक घ्या त्यांना बापूंकडून जय। यानंतर बापूंच्या हाताने संजय कुलकर्णी साहेब यांचा सत्कार होत आहे। पंचायत समिती पैठणचे सदस्य आहेत ते। धन्यवाद कुलकर्णी सर, आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला आपण आल्यात। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरि सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शिव शंकराचा तू अवतार, हाती घेवोनी भवानी तलवार, नर राक्षसांचा करोनी संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार। शिवशंकराचा तू अवतार, हाती घेवोनी
भवानी तलवार नर राक्षसांचा करुणी संहार धरणी मातेचा तुटेला उद्धार जय देव जय देव जय शिवराया आरती आरती गाया जय देव जय शिवराया आरती आरती गाया शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे साधणे शिवरायांची सलसलते कैसे असे असे सकल सुखा राज्य साधना याहुनी करावे विशेष याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांचे आठवावे जीवित प्रणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निरधारू श्रीमंत योगी उभ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा सादर करण्याकरता
छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या द्वारे आयोजित करण्यात आलेली ही 3 दिवसीय मराठा साम्राज्याची शौर्य गाथा हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम अर्थात छत्रपती शिवरायाची संगीतमय शिवचरित्र कथा संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री अरुणजी पिंपळे साहेब, संयोजक श्री दिनेशजी देशमुख साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासरावजी कुलकर्णी साहेब, संगीत संयोजक अन्नदाते साहेब आणि संगीतामध्ये सरदारजी जाधव आणि अनेक लोक. पूर्ण पावाडे म्हणणं अशक्य आहे, परंतु संगीतमय कार्यक्रम असल्यामुळे एका पावाड्यापासून कार्यक्रमामध्ये प्रवेश करू. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करोनी प्रारंभे. ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करोनी प्रारंभे. दफावर थाप तुंतुण्याचा, दफावर थाप तुंतुण्याचा, दफावर थाप तुंतुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. गातो शिव प्रभूच गुणगान जी, गातो शिव प्रभूच गुणगान जी, गातो शिव प्रभूच गुणगान जी. आधी नमन साधू संताला, आधी नमन साधू संताला, ज्ञान देवाला, एकनाथाला रामदासाला, एकनाथाला रामदासाला, एकनाथाला रामदासाला, एकनाथाला रामदासाला. तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला की, गुरुचरणाला की, गुरुचरणाला की. नमन माझे नामानंदाला, नमन माझे नामानंदाला, पांडुरंगाला सोना मातेला, पांडुरंगाला सोना मातेला. नमन माझे सुभद्रा मातेला, नमन माझे छत्रपती संभाजीनगराला. नमन माझे फुलंब्री तालुक्याला, पिसादेवी गावाला, पिसादेवी माताला, हनुमंताला. मुक्कामी पिसादेवीला, मुक्कामी पिसादेवीला, शाहिरी साज सडविला, पूर्ण चढून शाहिरी साजाला. विनोद शास्त्री गातो पोहड्याला, गात पोहड्याला जिरहाजी, गात पोहड्याला जिरहाजी, गात पोहड्याला जिरहाजी. कार्यक्रम अतिशय सुंदर आहे आणि 18 पगड जाती घेऊन छत्रपती शिवरायानं उभ्या स्वराज्याचं स्वप्न आपल्या उराशी बाळगलं. याच भारताच्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये वारकरी सांप्रदायिक संतांच्या पवित्र पादस्पर्शानं पुनीत झालेलं हे दंडकारण्य, या दंडकारण्यानं महाराष्ट्राच्या इतिहासाला प्रारंभ होतोय. दंडकारण्य म्हणजे या महाराष्ट्रामध्ये यत्र तत्र सर्वत्र, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर घनघोर वन पसरलेलं होतं. दंडकारण्य नाव जरी घेतलं तर लोक घाबरायला लागायचे. आणि याच दंडकारण्यामध्ये त्रेतायुगामध्ये भगवान रामचंद्र पित्याची आज्ञा पूर्ण करण्याकरता वनवासाला निघाले आणि त्या वनवासाच्या 14 वर्षाच्या काळामध्ये शेवटचे 6 महिने म्हणून त्यांनी या महाराष्ट्राच्या दंडकारण्यामध्ये प्रवेश केला. प्रभू रामाच्या पाऊल खुणा आजही आपल्याला दंडकारण्याच्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये गोराराम कालाराम पाहायला सापडतो. या दंडकारण्यामध्ये पुढे लोकवस्ती उभारली जाऊ लागली, गावं अस्तित्वास येऊ लागली आणि मग विशेष रूपानं इथून शिवचरित्राचा प्रारंभ होतोय. याच दंडकारण्यामध्ये प्रभू रामाच्या नंतर शालिवाहन म्हणजे शातवाहन घराण्याने महाराष्ट्रावर रामराज्य केलं. याच शातवाहन घराण्यामध्ये एक राणी होऊन गेली, तिचं नाव गौतमी. आणि त्या गौतमीचा एक विराट पुत्र झाला आणि तो आपल्या नावाच्या पुढे वडिलाचं नाव लावत नसे, तो लावायचा गौतमी पुत्र सातकर्णी. याने महाराष्ट्रावर राज्य केलं. या राजा सातकर्णी नंतर तथागत सिद्धार्थ गौतम बोधाचा आदर्श घेऊन बुद्धांची भिक्खू मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये आली आणि त्यांनी या महाराष्ट्राला बौद्ध धम्म दिला. आदि शंकराचार्य आले
आणि भगवान शंकराच्या भक्तीचा प्रसार केला. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा विचार करत असताना दोन गोष्टी लक्षात घेणं प्रत्येकाला गरजेचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हे स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. आणि श्री म्हणजे कोण? श्री भवानी म्हणजेच तुळजा भवानी. श्री भवानी, त्या श्री भवानीवर पूर्ण विश्वास आणि प्रयत्नांची पूर्ण पराकाष्ठा हे म्हणजे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनसूत्र होतं. कोणतंही कार्य छत्रपती शिवाजी महाराज हर हर महादेव आई भवानीचा उदो उदो अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज ते काम करत असत. आणि मग या दंडकारण्याच्या नंतर आपल्या या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर जे राज्य उदयास आलं, महाराष्ट्राची राजधानी म्हणून ज्याचा उल्लेख इतिहासामध्ये आपल्याला पाहायला सापडतो, देवगिरी प्रांत म्हणजेच आजचं दौलताबाद आणि दौलताबादचा किल्ला, त्याचं खरं नाव आहे देवगिरी. पहिल्या प्रकरणामध्ये थोडंसं प्रवेश करू, कारण की कथा आहे आपली. आणि एक पुस्तक मला अरुण महाराज पिंपळकडनं मिळालेलं आहे, काही ओव्या, म्हणजे खरोखर त्याला कथेचं स्वरूप प्राप्त व्हावं. काय वर्णो महाराष्ट्राची थोरीन, काय वर्णो महाराष्ट्राची थोरी, दंडकारण्य गोदा तिरी प्रभू रामचंद्र बडवास करी ऐसी ख्याती पुराणे, आणि राजधानी असे देवगिरी. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची पहिली राजधानी कोणती असं जर का कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे देवगिरी, म्हणजे आजचं दौलताबाद. राजधानी असे देवगिरी, राजा रामदेवराय राज्य करी, सुखी होत प्रजा सारी, आनंद उल्हासे डुल्लत असे. वास्तविक पाहता या देवगिरी साम्राज्याचा प्रारंभ महादेवराव यादवापासून होतो, परंतु याच्यात रामदेवराय यांनी मुख्य राज्य केलं होतं. महादेवराय यादवासारखा प्रजानिष्ठ आणि धर्मनिष्ठ राजा आपल्या महाराष्ट्राला भेटला. महाराष्ट्राची प्रजा महादेवराय यादवांच्या अंमलाखाली आणि छत्राखाली बिलकुल आबाधित होती, सुखानं नांदत होती. त्यांना माहिती नव्हतं की येणारा काळ अवघड आहे, सुलतानी गुलामगिरी आपल्या पदरामध्ये पडणार आहे, सुलतान आपला मुलूक पायाखाली तुडवतील याची यत्किंचितही त्यांना कल्पना नव्हती. आणि मग या देवगिरीच्या साम्राज्यामध्ये महादेवराव यादवाच्या नंतर रामदेवराव यादव हे राजे झाले. त्यांनी स्वतःच्या मुलाला म्हणजे शंकरदेव उर्फ सिंघणदेव याला सेनापती पद दिलं. आणि त्यांचा एक जावई पण होता हरपालदेव यादव. तेवर इकडे वारकरी सांप्रदायिक लोकांची दिंडी सुरू झाली. महाराष्ट्रामध्ये माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, संत सोखामेळा महाराज, संत सेनानावी हे अशा अनेक संत पंढरपूरला आषाढीची वारी करण्याकरता जाऊ लागले. टाळ दिंडी हाती वैकुंठीचे ते सांगाती, 650 अभंगाचा नंगर तुकाराम महाराजाची गाथा, हे पंढरपूरला जाऊ लागले आणि विनवण्या करू लागले. पंढरपूरच्या पांडुरंगाला हे साधू संत आर्त साथ घालू लागले, हे पांडुरंगा या आमच्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याच प्रकारचं संकट येऊ देऊ नको. म्हणून सर्व साधू संतांनी आपल्या भगवा पताका आपल्या खांद्यावर घेऊन उत्तर हिंदुस्थानाकडे मोर्चा वळवला आणि आपल्या विठ्ठलाच्या नामाचा प्रसार करत 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 माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, संत सेनानावी, संत सोखामेळा महाराज, गोरोबा काका आदी करून संत विठ्ठलाचे भजन गात 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 उत्तर हिंदुस्थानामध्ये जायला लागले. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा.
निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा भूमीवर कसा प्रगटला असा विठेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा अशा पद्धतीने काय या नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गोरे राखितो या नाम्याची खीर चाखतो. हे आमचे सगळे वारकरी संत उत्तर हिंदुस्थानामध्ये गेले. ज्ञानोबा तुकाराम 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 विठ्ठलाच्या नामानं गजर करत असताना यांनी पाहिलं महाराष्ट्रामध्ये अजून सुलतान ढवा आलेला नव्हता. परंतु उत्तर हिंदुस्थानामध्ये सुलतान शाह या आपसामध्ये भांडत होते. सुलतान निर्दोष प्रजेवर कशा पद्धतीनं अत्याचार करतात जुलूम करतात जोर जबरदस्तीनं गरिबांच्या आयाबायांची आबरू लुटतात. दिवसा ढवळ्या गरिबांच्या लेखी उचलून घेऊन जातात. संतांनी पाहिलं हे संकट आपल्या महाराष्ट्रावरही आज ना उद्या येणारच आहे. कोण सांगणार. संत वापस आले उत्तर हिंदुस्थानातून तरीही आपले महाराष्ट्राचे राजे बेसावधच होते. त्यांना वाटलं याच्या आधी सुलतान ढवा आला नाही आता काय येणार आहे. आणि अशा पद्धतीनं साधू संत हे याची देहा याची डोळा आपल्या डोळ्यानं पाहत होते. जो तो साधू संत ज्याच्या त्याच्या मस्तीमध्ये बसतंय कीर्तन करतंय कोणी भजन करतंय कोणी विठोबाला साथ घालतंय कोणी हरिपाठ म्हणतंय कोणी भारूड गातंय. आणि अशा पद्धतीने घात झाला. प्रलयाची पहिली लाट प्रलय आला. दिल्लीचा सुलतान जलालुद्दीन खलजी त्याचा सख्खा पुतण्या अलाउद्दीन खलजी देवगिरीच्या ऐश्वर्याबद्दल त्याच्या कानावर चर्चा गेली. त्याला वाटलं लगेचच देवगिरीच्या किल्ल्यावर झडप घातली पाहिजे आणि मराठ्यांना आपल्या पायाशी लोळवलं पाहिजे आणि महाराष्ट्राला लुटून साफ केलं पाहिजे. या विध्वंसक दृष्टीनं अलाउद्दीन खलजी 8,000 घोड्यांच्या 32,000 टापांसहित निघाला. अलाउद्दीन खलजी 8,000 घोडेस्वार ही सेना घेऊन निघाला. एलिचपुरावरती आला. नर्मदा ओलांडली अलाउद्दीन खलजीनं. आणि अलाउद्दीन खलजी डिसेंबर 1293 तारीख आहे डिसेंबर 1293ला बुंदेलखंडातून माळव्यात विंध्याचलावर आला. तेथून नर्मदेच्या तटावर आला. तेथून सातपुडा डोंगरावर आला. तेथून एलिचपुरावर आला आणि तेथून सरळ तो देवगिरीवर आला. अलाउद्दीन खलजी आलेला हे रामदेव राजाला कळालं परंतु सेनापती जागेवर नाही. अरे राज्यावर एखादं संकट आलं तर कोणी निपटायचं असतं. कोणी म्हणजे सेनापतीनं निपटायचं असतं ना. कोण होता सेनापती. अर्थातच राजा रामदेव राजाच्या पोटचा पोरगा युवराज शंकरदेव उर्फ सिंहदेव आपल्या देवगिरीवर मराठ्यांच्या राज्यावर महाराष्ट्राच्या राजधानीवर एकाएकी एवढं मोठं संकट आलं. सेनापती जागेवर नाही आहे. कुठे गेला होता. आमचा इतिहास आम्हाला सांगतोय तो सेनापती शंकरदेव तीर्थयात्रेला गेला होता. म्हटले कुठे तीर्थयात्रेला गेला होता. तो जागेवरच नव्हता. आणि राजा रामदेवराव यादव महादेवाच्या दर्शनाकरता निघाले होते. राजा रामदेव राजानं एकदम पाहिलं किल्ल्याच्या बाहेर धूळच धूळ धुळीचा लोट घोड्यांच्या टापांचा आवाज गणिमाला गणिमाला चला 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 चलो
ऐकलं. रामदेवराव यादव किल्ल्यामध्ये वापस गेले. लढण्याची त्यांनी तयारी केली. सेनापती जागेवर नाही आहे. तेव्हा रामदेवराव यादवाजवळ फक्त 4,000 सैनिक होते असं इतिहास सांगतोय. किती? आणि अलाउद्दीन खलजी किती घेऊन आला होता? किती? 8,000. आणि रामदेवराव यादवाकडे किती सैन्य आहे? म्हटले 4,000. तरीही 4,000 सैन्यानिशी क्षत्रिय धर्म सांगतोय, राजपूत धर्म सांगतोय, भले ही गर्दन गेली तरी चालेल, परंतु शत्रू समोर कधी हार मानायची नाही. रामदेवराव यादव युद्ध करण्याकरता आला. पण हे पहिलं ग्रहण आमच्या महाराष्ट्राला लागलं. पहिला हा सुलतान ढाबा आमच्या महाराष्ट्रावर झालेला हा पहिला सुलतानशाहीचं हे आक्रमण. राजा रामदेवराव परास्त झाले. रामदेवरावाला वाटलं जे आहेत त्यांना जिवंत वाचवलं पाहिजे. आणि राजा रामदेवराव यादव किल्ल्यामध्ये परत वापस गेले आणि त्यांनी दरवाजे लावले आणि किल्ल्याला वेढा देऊन आणि त्यांनी मी कावा खेळला. अलाउद्दीन खलजीने बॉम्ब उठवली. ये तो बस नमूना है, मेरे साथ में आई हुई 8,000 फौज तो बस नमूना है, लेकिन असली शाही फौज दिल्ली से निकल रही है और वो लगभग 50,000 की है. आणि मग मात्र मराठ्यांचा धीर सुटला. मराठे घाबरले. सैरा बैरा पळेल तिकडे मिळेल तिकडे वाट मिळेल तिकडे पळू लागले. आणि सबशेल शंकरदेवाचा सुद्धा पराभव झाला. आणि मग इकडे जी लूट दिली होती, लुटीचं वर्णन ऐकण्यासारखं आहे. अलाउद्दीन खलजीला रामदेवराव यादवानं लूट दिली आणि सांगितलं दरवर्षी ठरल्याप्रमाणे खंडणी तुमच्या देवगिरीहून दिल्लीला आली पाहिजे. ही लूट तर मी घेऊन जात आहे, पण तुम्हाला जर का आमचं संरक्षण लागत असेल आणि तुम्हाला जर का सुरक्षित राहायचं असेल, आमचे आक्रमण तुमच्यावर होऊ नये असे वाटत असेल, तर प्रत्येक वर्षी तुमच्या या देवगिरीतून म्हणजे मराठ्याच्या राजधानीतून या ठिकाणी आम्हाला तिथे खंडणी आली पाहिजे. काय काय खंडणी दिली होती माहिती आहे? ऐका जरा, ऐकण्यासारखं. आवाच्या आवा खंडणी मागितली. रामदेवरावानं मुकाट कबूल त्याला करून खंडणी दिली सुद्धा. एकूण 600 मन सोनं. किती? 600 मन. अलाउद्दीन खलजीला राजा रामदेवराव यादवानं खंडणीमध्ये 600 मन सोनं दिलं. 7 मन मोती दिले, 2 मन हिरे माणके दिले, 1,000 मन चांदी, रेशमी कापडाचे 4,000 ठाण खलजीच्या पदरात पडले. शिवाय आल्यापासून लूट केली तीही पदरात पडली. शिवाय अत्यंत मौल्यवान वस्तूची एक लांबलचक यादी खलजीने रामदेवा पुढे टाकली. तीही राजाने पूर्ण केली. केवढी ही अफाट संपत्ती. एवढ्या अफाट संपत्तीवर कासिम फिरोजचा या इतिहासकाराचा तर विश्वासही बसेना. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी खलजी हे सगळं घेऊन निघून गेला. आणि शेवटी व्हायचं तेच झालं. काय? देवगिरीचा दरारा व दिमाख. देवगिरीचा दरारा व दिमाख अलाउद्दीनानं 15 दिवसात संपवून टाकला. 15 दिवसात. काय दुःख म्हणावं लागेल. 15 दिवसात त्यानं देवगिरीचं जे ऐश्वर्य होतं ते धुळीस मिळवलं. 1 वर्ष लोटलं अलाउद्दीनाच्या लुटीला. 1 वर्ष लोटलं आणि दुसऱ्या वर्षाची खंडणी बिनबोभाट दिल्लीला रवाना झाली. 3ऱ्या वर्षीचा खंडणीचा लोट देवगिरीकडून दिल्लीकडे निमूटपणे वाहत गेला. आणि मग दिनांक 28 जानेवारी 1303 देवगिरी लुटल्यानंतर अलाउद्दीन खलजीच्या मनामध्ये दिनांक 28 जानेवारी 1303 चित्तोडगडवर त्यानं स्वारी केली. चित्तोडगडावर त्यांनी आपल्या पठाणी फौजा रवाना केल्या. कोण होता राजा तेव्हा? राणा रावल रतन सिंह. एकलिंग जी की पूजा करते थे. वो दिन रात महादेव की भक्ति किया करते थे. जटाडवी गल जल प्रवाह पावित स्थले गले वलंब्य लंबितम भुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमन्निनाद वड्डमरवयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिव शिवम्. सभी भक्तगण जरा ताली सेवा देते हुए निर्धरी विरोलवी वल्लरी विराजमान मुरधरी धगत धगत धगत
सहस्रलोचनं प्रभुत्य शेषलेश शेखरं प्रसूलधूलधोरणोरेधोसराम्रपीठशोभसंगराजमालया हेरातजातजोतजं श्रिये चिराय जायता चतुरबन्धुशङ्करं ललाटचावरत्वरत्थनञ्जय स्फुलिङ्गमपीतपञ्चसायकाय मण्डलिम्बनायकाय सुधामयोगलेखया विराजमानजेतन महाकाली सम्पदं शरणं निष्ठेनं महादेवाची भक्ती करणारे राजपूत समाज राणा रावल रतन सिंग त्या चित्तोडगडावर अलाउद्दीन खलजीची नजर गेली आणि शेवटी त्या चित्तोडगडामध्ये धोक्यानं राणा रावल रतन सिंगाला पकडलं आणि राणा रावल रतन सिंगाला पकडून बंदिस्त केलं. कशा पद्धतीनं राणी पद्मावतीनं राणा रावल रतन सिंगाची मुक्तता केली. अलाउद्दीन खलजी पुन्हा सेना घेऊन आला. शेवटी युद्ध झालं आणि युद्धामध्ये धोक्यानं युद्धाचे नियम मोडून अलाउद्दीन खलजीनं द्रष्टतेनं राजपुतांचा राजा चित्तोडगडाचं ऐश्वर्य धुळीस मिळवलं. राणा अलाउद्दीन खलजीनं राणा रावल रतन सिंगाचा या ठिकाणी युद्धामध्ये पराभव केला आणि सगळ्या स्त्रियांनी तेव्हा जोहर केलं, मोठं अग्निकुंड पेटवायचं आणि आपला पती गेल्यावर थांबायचं नाही, सुलतानांच्या हातात सापडायचं नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आमच्या हिंदू धर्माचं शास्त्र त्या काळही प्रगत होतं, आजही ते प्रगतच आहे. अनेक राजपुतांच्या स्त्रिया जोहरामध्ये सहभागी झाल्या. अलाउद्दीन खलजीच्या पत्रामध्ये काही पडलं नाही. रिकाम्या हातानं तो चित्तोडगडावर गेला होता आणि रिकाम्या हातानं तो परत निघून गेला. त्यानंतर राजा रामदेवराय दिल्लीच्या कैदेत पडले. राजा रामदेवराव यादवांना वय झाल्यानंतर अलाउद्दीन खलजीनं 6 महिने नजरबंदीत ठेवलं. त्यांना दिल्लीला नेलं आणि दिल्लीला त्यांची वागणूक पाहून राजा रामदेवरायाला रायानं अशा पदवीनं सन्मानित केलं. अलाउद्दीन खलजीनं काय नाव दिलं? रायानं. आणि मग परत देवगिरीवर वापस आले राजा रामदेवराव यादव आणि इसवी सन 1309 राजा रामदेवराव यादव मरण पावले. राजा रामदेवराव यादवाचा नैसर्गिक मृत्यू झाला इसवी सन 1309 आणि निश्चितच त्यांचा मुलगा शंकरदेव उर्फ सिंगणदेव हा देवगिरीचा राजा झाला. हा मराठ्यांच्या गादीवर बसला. बापानं जो तह केला होता अलाउद्दीन खलजी सोबत राजा रामदेवरावानं कि सुल्तान मैं तुम्हें हर साल खंडनी की रकम भेजूंगा. राजा रामदेवराव यादवाची मृत्यू झाल्यापासून शंकरदेव राजा झाल्यापासून शंकरदेवानं राजा रामदेवरायाचा तह मोडून काढला आणि दिल्लीला जाणारी खंडणी जी अलाउद्दीन खलजीला दरवर्षी जायची राजा रामदेवराव यादवाकडनं ती बंद झाली. सवताळून उठला अलाउद्दीन खलजी. अब तो तेरी खैर नाही. शंकरदेव मलिक काफूर सेनापती आहे. मलिक काफूर कोणाचा सेनापती आहे? मलिक अंबर. शब्दाकडे नीट लक्ष द्या. मलिक अंबर हा निजामशहाचा वजीर आहे बरं का. पुढे आता कथा येईल. मलिक अंबर हा निजामशहाचा वजीर आहे आणि मलिक काफूर हा कोणाचा सेनापती आहे? हा अलाउद्दीन खलजीचा सेनापती आहे. मलिक काफूरला सांगितलं, मलिक काफूर जाओ देवगिरी पर हमला बोल दो और उस मरहट्टे के राजा को सबक सिखाओ. उसके बाप ने हमारे साथ में जो तह किया था उसकी इतनी बगावत कि मेरे खिलाफ वो खड़ा रहना चाहता है. अलाउद्दीन खलजी किस मुसीबत का नाम है उसको पता होना चाहिए. मलिक काफूर आला आणि मलिक काफूर क्षात्र धर्माला शोभेचा लढत होता. हर हर महादेव, जय भवानी, जय भवानी, हर हर महादेव, जय भवानी म्हणून लढू लागले. पराक्रमाची शर्त केली मराठ्यांनी. शंकरदेव मोठ्या उमदीचा योद्धा होता.
शेवटी दुर्दैव म्हणावं लागेल आमच्या महाराष्ट्राचं, मलिक काफुराच्या हातानं शंकरदेव ठार झाला आणि आमची देवगिरी, आमच्या देवगिरीच्या, महाराष्ट्राच्या देवगिरीच्या राजधानीला पुन्हा एकदा ग्रहण लागलं. दुसऱ्यांदा ते राज्य पुन्हा या सुलतानाच्या ताब्यामध्ये गेलं. शेवटी इकडे अलाउद्दीन खलजी, त्याचं वय वाढत चाललं होतं. अलाउद्दीन खलजीला जलोदर व्याधी झाली आणि जलोदर व्याधी झाल्यानंतर अलाउद्दीन खलजीची मृत्यू झाली 19 डिसेंबर 1316. तारीख आहे दिनांक 19 डिसेंबर 1316 दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खलजी अनेक जुल्म करून राजपुतांना मराठ्यांना त्रास देऊन या दुष्टाचा आखिर अंत झाला. हा जन्नतनीस झाला, ये खुदा के पास चला गया. आणि याचा जो दुष्ट सरदार होता हा गेल्यानंतर तोही गेला काही दिवसानं. जसा अलाउद्दीन खलजी मरण पावला तर अलाउद्दीन खलजीच्या नंतर काहीच दिवसानं मलिक काफूरचाही खून पडला. दिनांक 22 जानेवारी 1317 मलिक काफूरही मरण पावला आणि एक भयंकर दुष्ट पुन्हा दिल्लीच्या गादीवर बसला अलाउद्दीन खलजीच्या जागेवर. हा अलाउद्दीन खलजी दुष्टच होता. यानं स्वतःच्या काकाचा खून पाडला होता जलालुद्दीन खिलजीचा आणि हा राजा झाला होता. आता हा मरण पावला. याच्यानंतर कुतुबुद्दीन मुबारिक खान खलजी, कुतुबुद्दीन मुबारिक खान खलजी इसवी सन 1318 हा दिल्लीच्या राजगादीवर बसला आणि यांनी शंकरदेवाच्या नंतर देवगिरी पुन्हा एकदा मुक्त केली. कोणी? एका शमशेर बहादरानं. हा साक्षात राजा रामदेवराव यादवांचा एका मुलीचा पती म्हणजे जावई होता, हरपाल देव सिंग यादव. काय नाव? हरपाल देव. हरपाल देवानं देवगिरीचं राज्य सोडवून घेतलं. मोठ्या प्रेमानं तो राज्य करू लागला, प्रजेला न्याय देऊ लागला. परंतु कुतुबुद्दीन मुबारिक खान खलजी स्वतःच त्यानं देवगिरीवर मोर्चा ओळवला इसवी सन 1318 आणि त्या दुष्टानं आमच्या राजा हरपाल देवाला कैद करून हुकूम सोडला, इसका फरका खाल उधळलो. अंगावरची साल काढण्यात आली हरपाल देवाची आणि देवगिरीच्या किल्ल्याच्या दरवाजाला टांगण्यात आली. पुन्हा आमच्या या महाराष्ट्राच्या राजधानीचा अशा पद्धतीनं दुर्दैव अंत झाला. आणि मग 200 वर्षाची काळरात्र आली. 200 वर्ष या जुलामीतून, या गुलामगिरीतून, या सुलतान ढव्यातून, यांच्या अन्यायापासून, यांच्या अत्याचारापासून आपल्या महाराष्ट्राला वाचवणारं कोणीच नव्हतं. यांची सुरुवात होते अलाउद्दीन खलजी 1313 ते 1316, मुबारिक खान खलजी 1316 ते 1320, तुघलक सुलतानाने याच्यानंतर गयासुद्दीन तुघलक इसवी सन 1320 ते 1326, मोहम्मद तुघलक 1326 ते 1347. काही बहमनी सुलतान आले, लिस्ट मोठी आहे, थोडा थोडा संकेत करतो. हसन गंगू बहमनी उर्फ जाफर खान उर्फ अलाउद्दीन शाह दिनांक 12 ऑगस्ट 1347 ते दिनांक 10 ऑगस्ट 1358 पर्यंत हा दिल्लीचं तख्त यांनी सांभाळलं. मोहम्मद शाह बहमनी दिनांक 10 ऑगस्ट 1358 ते दिनांक 21 मार्च 1375. त्याच्यानंतर बिदरचे बेरीद शाही सुलतान झाले, सुलतान कासिम बेदीर शाह. त्याच्यानंतर वऱ्हाळचे इमाद शाही सुलतान, सुलतान फत्तेउल्ला इमान शाह. याच्या पुढे अनेक. अहमदनगरची निजाम शाही स्थापित झाली अहमदनगरला, सुलतान अहमद निजाम शाह इसवी सन 1489 ते इसवी सन 1508, बुरहान निजाम शाह वगैरे वगैरे. विजापूरला अली आदिलशाही सल्तनतची स्थापना झाली, सुलतान युसुफ आदिलशाह हा पहिला आदिलशाह इसवी सन 1489 ते 1510. खानदेशचे फारुकी सुलतान, इकडे खानदेशला आमच्या महाराष्ट्रामध्ये खानदेशला इकडे जळगावकडे फारुकी सुलतान स्थापित झाली. सुलतान मलिक राजा फारुकी इसवी सन 1370 ते 1399. इकडे दिल्लीला मोगल सुलतानाची स्थापना झाली. आणि सगळ्यात पहिले कोण आलं होतं? मध्य आशिया फरगाना प्रांत, तैमूर लंगचा वंशज मोहम्मद बाबर आला. बाबर का बेटा हुमायूं, हुमायूं का बेटा अकबर, अकबर का सलीम जहांगीर, जहांगीर का शाहजहान और शाहजहान का औरंगजेब. हे महाराष्ट्रासाठी खूप घातक होता. म्हणून एकदा मी परत म्हणजे सगळ्यात अगोदर हे मोगल म्हणजे सगळ्यात डेंजर. सम्राट अकबर अहमदनगर पर्यंत सत्ता, जहांगीर अकबराचा मुलगा 1605 ते 1627, शहाजहान
सलीम जहांगीरचा मुलगा, औरंगजेबाचे वडील औरंगजेब उर्फ आलमगीर बादशाह. सर्वांना पुढे इतिहास कळेलच. आणि मग आता आपल्या भारताचं आणि भारतासहित विशेष रूपानं आपल्या महाराष्ट्राचं काही खरड होतं. आणि इकडे ऐन मध्यरात्री महाराष्ट्राला वेठीस गिळू पाहण्याकरता 5 सुलतान शाही एकदम निर्माण झाल्या. एलिचपुराला फतेउल्ला इमान शहानं, अहमदनगरला निजाम शहानं, बिदरला कासिम बेरीद शहानं, विजापूरला युसुफ आदिल शहानं आणि कर्नाटकच्या गोवळकोंड्याला कुतुब शहानं आपली बादशाही थाटली. आणि या सगळ्या बादशाही एकमेकाला तुडवून एकमेकाचं जो मुलूक आहे स्वतःच्या घशाखाली घालू पाहत होते. आणि मग इकडे इसवी सन 1526 खैबर खिंडीतून मोहम्मद बाबर मध्य आशियातील फरगाना प्रांतातून भारतात आला. गरीब बिचारा. हा कोण होता माहिती आहे? हा चंगेज खान आणि तैमूर लंग यांचा वंशज होता. 1526 ला आला. आणि यांनी आल्या आल्या काय केलं होतं माहिती आहे ना तुम्हाला? सगळ्यात अगोदर यानं अयोध्येवर कूच केली होती. फक्त मी तारीख सांगत नाही. अयोध्येला आला आणि इस्लामाचा असा परचम यांनी बुलंद केला की साक्षात या दुष्टानं आमच्या प्रभू रामचंद्रालाच त्यांच्या अयोध्येतून बाहेर काढण्याचं यानं प्रभू रामाचं अस्तित्व तिथे मिटवलं होतं. सर्वांना माहिती आहे. आणि मग पुढे पहाटेच्या पूर्वी अंधारात आता एक नवीनच सुलतानाचं लक्ष दख्खनवर खेळले. तो दिल्लीचा मोगल सुलतान अकबर. मेवाडच्या राजपुतांची शिकार करून दमलेला अकबर रक्त शोषणाकरता दख्खनकडे वळाला. शहाजादा मुरादच्या हुकुमतीखाली फौजा दख्खनवर दौडू लागल्या. मोगल आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह यांची सत्तेसाठी आपापसात जोराची झुंज सुरू झाली. साम्राज्यासाठी झुंजत होते सुलतान, पण मरत होते मराठे. कारण की आमचे अनेक मराठे यांचे सरदार बनले होते. काहींनी जहागिरी मिळवल्या होत्या, काहींनी मुलूक मिळवले होते. लढत होते हे, पण मरत होते आमचे लोक. सुलतान झुंजत होते साम्राज्यासाठी, मराठे मात्र वतनदारीच्या भिकार तुकड्यासाठी भाऊबंदाच्या आणि शेजार पाजारच्या मराठ्यांचे जिगळे कापित होते. या काळचा मराठ्यांचा इतिहास म्हणजे वतनाच्या हडकासाठी चाललेल्या कुत्ती झुंजीचा इतिहास. आणि गरीब शेतकरी आणि बलुत्यावर जिने 18 पगड जाती ज्याचं स्वप्न माझ्या छत्रपती शिवरायानं पुढे पाहिलं आणि स्वतंत्र स्वराज्य निर्माण करण्यामध्ये ते सक्षम झाले. ते हेच कारण. या सुलतानाच्या भांडणामध्ये आमचे लोक धारातीर्थी पडत होते, परंतु शेतकऱ्याचे उभे पिकं या ठिकाणी कापल्या जात होते. आणि त्याच्यानंतर मग इकडे संत एकनाथ महाराज पैठणला त्यांनी तुळजा भवानीला आर्त साद घातली. बयदार उघड, बयदार उघड, बयदार उघड. दार उघड बया, 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 आता दार उघड बया, दार उघड बया, आता दार उघड बया, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड बया. लक्षपूर भवानी दार उघड बया, महाऊर लक्ष्मी दार उघड बया, कोल्हापूर लक्ष्मी, तुळजापूर लक्ष्मी दार उघड बया, तेलंग लक्ष्मी दार उघड बया, कन्नड लक्ष्मी दार उघड बया, पाताळ लक्ष्मी दार उघड बया, अष्टभुजा लक्ष्मी दार उघड बया, पंढरपूर निवासिनी दार उघड बया. नमो निर्गुण निराकार मूळ आद्या माई तू साकार घेऊन 10 अवतार करे दुष्टांचा संहार. दार उघड बया, आता दार उघड बया, 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 दार उघड बया. कश्यपू जन्मला तेने तुझा भक्त गांजीला, तेन पहावे तुझला वा उग्र रूप धरिले. तेव्हा क्रोधे स्तंभ फोडून नरसिंह रूप धरून दैत्यासी वधून प्रल्हाद दिवटा रक्षिला. दारू गडबया, आता दारू गडबया, दारू गडबया, दारू गडबया, दारू गडबया, दारू गडबया, दारू गडबया, दारू गडबया. सीतेचे काही वारे रावण मारिला सपरी
परिवारे अरे सीतेची न काही वारे रावण मारीला सपरिवारे 18 पद्म वानरे गोंधळ मांडीला लंकेसी सांगर बांधोनी आशिळी करीसी लंकेची तू होळी रावण कुंभकर्ण घेसी बळी खेळसी शिराची चेडू फळी बया दारुगड 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 बया पैसा सुरुवात महाराष्ट्र धर्म रक्षके तुळजा भवाने दारुगड कलीचा प्रथम चरण देवते राहिली लपुन तीर्थ सांडिले महिमान 18 वर्ण एक झाले लेझे कांजिले देव भक्ता महिमा उच्छेदिला सर्वता नसले जपला तत्वता एक रूप सर्व झाले दारुगड बया 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 महाराष्ट्र धर्म रक्षके तुळजा भवानी दारुगड आता दारुगड अर्जुन रथीस्वार होऊनी वागदार हाती धरोनी प्रथम फिरविसी कौतुके पया दार उघड बया गणवाद्य भम भम धन 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 कडत तुझी गोंधळ आपले तुझ प्रती पया दार उघड ऐसे तुझर पहावे जाण म्हणून पैसली मौन धरून विटेवरी समचरण करून निवंत पैसली बया नवखंड तुझी सोळी 6 पातेळ पाऊल गेली एक दिस स्वर्ग मुकडी धराळी पया दारुघड शंख चक्रांकित शोभली कोटी चंद्र सूर्य प्रभव नाळी एका जनार्दन माऊली तरी कृपेची सावली दारुगड बया 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 तुळजा भवानी माता की संत एकनाथ महाराज पैठणला देवीची साथ घालायला लागले हे जगदंबे तू जाता हे संकट निवारण कर महाराष्ट्रामध्ये वाढती जुलुमगिरी पाहून सगळे संत ही पांडुरंगाला जगदंबेला अर्थ साथ घालायला लागले रावणाला मारण्याकरता जशी रामाची गरज होती कंसाला मारण्याकरता कृष्णाची गरज होती हिरण्यकश्यपूचा वध करण्याकरता नरसिंहाची गरज होती तसंच आमच्या या महाराष्ट्राला स्वतंत्र स्वराज्य करण्याकरता आणि महाराष्ट्राच्या लोकांची वेशीला टांगलेली आबरू त्याचे लक्तर साबीत राखण्याकरता एखाद्या रामाची एखाद्या कृष्णाची एखाद्या नरसिंहाची गरज होती सगळे वारकरी सगळे धारकरी सगळे माळकरी सगळे भक्त सगळे संत देवतांना अर्थ साथ घालायला लागले आणि शेवटी तो दिवस उजाडला इसवी सन 1600 सुमार वेरूळच्या वावरामध्ये एक गरीब शेतकरी कुटुंब करायचे शेती पण स्वतःच्या नावासमोर राजे लावायचे आमच्या वेरूळचा घृष्णेश्वर तेव्हा दाट झाडीमध्ये लपलेला होता ते मंदिरही लोकांकरता खुलं नव्हतं बाबाजी राजे भोसले नावाचे सद्गृहस्थ या बाबाजी राजे भोसले पासून आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वंशाची खरी सुरुवात म्हणजे इतिहासामध्ये क्रमामध्ये होते बाबाजी राजे भोसले वेरूळला त्यांचं निवासस्थान आहे आणि त्या बाबाजी राजे भोसलेला 2 पुत्रांची प्राप्ती झाली मोठे पुत्र मालोजी राजे भोसले आणि लहान पुत्र विठोजी राजे भोसले मालोजी राजे भोसलेंचा विवाह झाला पत्नीचं नाव आहे उमाबाई आणि विठोजी राजे भोसलेचा विवाह झाला पत्नीचं नाव आहे आऊबाई मालोजी राजे भोसलेला 2 पुत्र झाले मोठ्या पुत्राचं नाव शहाजी राजे भोसले अर्थात आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आणि लहान्या पुत्राचं नाव शरीफजी राजे भोसले इतिहासाला तारीख माहिती नाही बरं का अरुण महाराज कन्फर्म नाही तारीख इसवी सन 1600च्या सुमारा शहाजी राजांचा जन्म झाला आणि 2 वर्षांनी शरीफजी राजे भोसलेंचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे काका आणि विठोजी राजे भोसले जे आहेत ना त्यांना आऊबाईपासून 8 पुत्र झाले त्याच्यामध्ये
संभाजीराजे भोसले, एकोजीराजे भोसले, पुढे आपल्याला कथा ती लक्षात येईल. आणि मग त्या वेरूळच्या वावरामध्ये घृष्णेश्वराच्या दर्शनाला जावं वाटतं आमच्या मालोजी राजांना, पण जाता येत नसे. झाडी खूप होती, महादेव दिसेनाचा झाला, हृदय कळकळ झालं. शिखर शिंगणापुरावरही आमच्या मालोजी राजे आणि विठोजी राजे भोसलेची खूप श्रद्धा होती. वेरूळच्या घृष्णेश्वराची जशी पूजा करायची हे दोन्ही भाऊ मिळून, तसं शिखर शिंगणापुरालाही जायचे. शिखर शिंगणापुराचा महादेव सगळ्या करता उभा होता, परंतु तिथे लोकांच्या घशाला कोरड पडली की पाणी नसायचं. मालोजी राजे भोसलेला वाटलं लोकांकरता इथे एखाद्या तलावाची व्यवस्था करावी, पण काय करावं, लक्ष्मी प्रसन्न नव्हती त्यांना. आणि एकाएकी, हे महादेवा, माझ्याकडे पैसे असो किंवा नसो, पण मी तुझा जीर्णोद्धार करणार, या उद्देशानं मालोजी राजे भोसले आणि त्यांचे भाऊ विठोजी राजे भोसले या दोघांना वेरूळच्या ज्योतिर्लिंगाचं, घृष्णेश्वराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू केलं. हातामध्ये टिकाव फावडं घेतलं, दोघं भाऊ काम करू लागले. महादेव प्रसन्न झाला. महादेवाचा जीर्णोद्धार करत असताना जमिनीमध्ये कुदळ लागली आणि सोन्यानं भरलेला हंडा सापडला. मालोजी राजे भोसले आणि विठोबाराव जे भोसले यांचा आनंद गगनामध्ये मावेना. यांनी त्या पैशानं वेरूळच्या घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, दिव्या बत्तीची सोय केली, पूजे अर्चेची व्यवस्था केली, शिखर शिंगणापुराच्या महादेवाचा जीर्णोद्धार केला. आणि तिथे लोकांकरता जे तळं बांधलेलं आहे ना, ते मालोजी राजे भोसलेने बांधलेलं आहे, असं इतिहास आम्हाला साक्ष देतोय. आणि मग पुढे मालोजी राजे भोसले शेतीमध्ये यांचं मन लागना, नाविलाजानं हे शेती करायला लागले. तितक्यात अहमदनगरचा जो निजामशहा आहे ना, त्या निजामशहाचं राज्य एक दुष्ट घशाखाली घालू पाहत होता. तर निजामशहाचा वजीर मलिक अंबरला मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले हे दोघे मर्द मराठे मावळे आणि शमशेर बहादर आहे, अशी शमशेर चालते म्हणले यांची. या दोघांबद्दल माहिती झालं आणि या दोघांना निजामशहानं आपल्या समोर हुजूर दाखल करण्याचा आदेश दिला. मलिक अंबरनं मालोजी राजे भोसलेला आणि विठोजी राजे भोसलेला येऊन निरोप दिला की बादशाह सलामत ने आपको तशरीफ फरमाई है, इनायत आपको आना है. आणि मग तिथे गेले आणि या दोघांनाही पुढे छत्रपती शिवाजी महाराज जे उभं स्वराज्य स्थापन करू शकले त्याची सुरुवात खरी वेरूळपासून आहे. पाहणं आपण आपल्या लक्षात येईल. निजामशहा बादशहानं मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसलेला पुणे आणि सुपे परागणा जहागीर म्हणून दिलं आणि 5000 जहागीर यांना नेमलं. म्हणजे दोघांनाही तुम्हाला पुण्याची आणि सुपेची जहागिरी आहे, तुम्ही राज्य पहा. आणि हे दोघं मस्त शमशेर बहादूर होते. आणि मग कशाला विचारता, एक दिवस मालोजी राजे भोसलेला बादशाहाचा फरमान सुटला की जल्द से जल्द शमशेर लेकर के अपने घोडे पर बैठ करके इंदापूर की चढ़ाई पर जाओ. इंदापुराला युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये घात झाला. मालोजी राजे भोसले ठार झाले. इसवी सन 1605 सुमार मालोजी राजे भोसले ठार झाले. शहाजीराजेचे वडील आणि शरीफजी राजेंचे वडील गेले. शहाजी राजांचं वय त्या 5 वर्षाचं त्या काळामध्ये असेल. आणि मग त्यांच्या पत्नी उमाबाई सती जाऊ लागल्या. विठोजी राजे म्हणले, मला बायको आहे, मला 8 पोरं आहे, या तुमच्या 2 पोरांना कोण सांभाळणारे? म्हणे साहेब असं करू नका, दादा चालले गेले, पण तुम्ही जर का चालल्या गेले तर इतक्या पोरांना मी सांभाळू शकणार नाही. कसं बसं वहिनीला समजावलं आणि मग समजावल्यानंतर त्यांचं सती जाण्याचं जे होतं ते रहित झालं. आणि मग शहाजी राजे आणि शरीफजी राजे भोसले यांना निजामशहानं ती जहागीर पुढे चालूच ठेवली आणि हाच फायदा झाला पुढे स्वराज्य निर्माण होण्याकरता. इकडे पुढे सिंदखेड राजाला लखोजी राजे जाधव आणि त्यांची मुलगी सकल सौभाग्य संपन्न मासाहेब आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या होणाऱ्या मातोश्री मालोजी राजे भोसले जिवंत असतानाच लखोजी राजे जाधव सिंदखेडचे यांचे घरगुती संबंध आहे. आणि मालोजी राजे भोसलेंना असं वाटलं होतं की जिजाऊंचा विवाह आपला मोठा पुत्र शहाजी राजे भोसले सोबत करावा. ते त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. पण विठोजी राजे भोसलेला माहिती होतं, म्हणून विठोजी राजे भोसले यांनी मालोजी राजे भोसलेच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि सिंदखेड राजाला फरमान धाडलं की आम्ही या निमित्तानं तुमच्याकडे येत आहोत. आणि मग शहाजी राजे भोसले आणि जिजाऊ साहेबांचा विवाह ठरला. आणि मासाहेब जिजाऊ आई साहेब भोसलेंच्या सुनबाई झाल्या. आणि भोसलेच्या सुनबाई झाल्यानंतर या ठिकाणी शहाजी राजे सोबत
ते या ठिकाणी पुणे परागणा प्रांतामध्ये इकडे आले. शहाजीराजांना परत इकडे वापस जावं लागलं आणि इकडे पुढे हत्ती बिथरले. सर्वांना माहिती आहे जालना जिल्ह्यामध्ये रोशनगावला एक लढाई झाली, खंडागळेचा हत्ती बिथरल्या. त्या खंडागळ्याच्या हत्तीमध्ये शहाजीराजांचा सख्खा मेहुणा दत्ताजी राजे, लखुजी राजे जाधव आणि शहाजी राजे आणि शरीफजी राजाचे सख्खे चुलत भाऊ म्हणजे शहाजी राजांचे काका विठोजी राजे यांच्या 8 मुलापैकी मोठे पुत्र संभाजी राजे भोसले म्हणजे शहाजी राजाचे सख्खे कोण चुलत भाऊ. आणि तिकडे मा जिजाऊ साहेबांचा सख्खा भाऊ लखुजी राजाचा पुत्र म्हणजे शहाजी राजांचा मेहुणा. काय नाव? दत्ताजी राजे, लखुजी राजे जाधव. इकडे संभाजी राजे भोसले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की. लगेच शिवरायाच्या जन्माकडे चाललोय. वेळ जास्ती होणार नाही. जो वेळ आहे आपला जितका कमी वेळ भेटेल सांगायला तितकं चांगलं असेल. खंडागळ्याचा हत्ती बिथरला आणि खंडागळ्याचा हत्ती बिथरल्यामुळे तो हत्ती सर्वांना मारा सुटला. आपल्या पायाखाली तोडवू लागला सेनेला. शहाजी राजे भोसले त्यांचे एकुलते म्हणजे तसे 5 मेहुणे आहेत पण हे तिथे होते एकुलते एक मेहुणे. दत्ताजी राजे जाधवांचा क्रोध अनावर झाला. हातामध्ये तलवार घेतली आणि हत्तीला मारण्याकरता दत्ताजी राजे जाधव जेव्हा पळाले तेव्हा शहाजी राजेचे सख्खे चुलत भाऊ म्हणले राजे थांबा थांबा राजे, असं करू नका. हत्तीस मारणे जरुरीचे नाही. आपण सर्व मिळून हत्तीला काबू करू. दत्ताजी राजे आपल्या तलवारीचा घाव खंडागळेच्या उन्मत्त झालेल्या हत्तीच्या सोंडीवर घातला आणि हत्तीची सोंड तुटून पडली. आणि मग संभाजी राजाचाही क्रोध खवळला आणि संभाजी राजे आणि दत्ताजी राजे एकमेकावर चालून आले आणि त्या चकमकीमध्ये संभाजी राजे भोसले म्हणजे शहाजी राजेचे सख्खे चुलत भाऊ यांच्या हातानं मा जिजाऊंचे सख्खे भाऊ म्हणजे शहाजी राजांचे मेहुणे हे ठार झाले त्या युद्धामध्ये. निमित्त हत्ती होता. शहाजी राजे भोसलेंचे मेहुणे दत्ताजी राजे, लखुजी राजे जाधव हे धारातीर्थी पडले त्या युद्धामध्ये. पुढे निघून गेलेले होते लखुजी राजे जाधव. त्यांना कळालं की माझ्या जावयाचा सख्खा भाऊ त्याच्या हाताने माझा पुत्र मारला गेला. आता खैरणे तळपायची आग मस्तकाला गेली आणि लखुजी राजे जाधव पुन्हा माघारी फिरले आणि इकडे संभाजी राजे आणि शहाजी राजे लढतच होते. स्वतः जावयासोबत युद्ध करू लागले आणि मग तलवार उगारली शहाजी राजाला मारण्याकरता. लखुजी राजे जाधवांनी घाव हुकला आणि मुंडक्याच्या ऐवजी दंडावर जखम झाली. शहाजी राजांच्या जखम झाली. बेशुद्ध पडले नाही तर मुंडकं उडालं असतं राजाच्या कासाचा इतिहासामध्ये लिहिलंय. आणि मग ज्या संभाजी राजा भोसले आणि ज्या माझ्या जावायच्या चुलत भावानं माझ्या पोटचा गोळा हिसकला तुझी आता खैर नाही. आपल्या समशेरीची चमक दाखवली लखुजी राजे जाधवांना आणि संभाजी राजे भोसलेंना धारातीर्थी पडलं. तेव्हापासून आऊसाहेब मा जिजाऊंचं माहेर जे कायम तुटलं ते तुटलंच. पण शहाजी राजे घरी आल्यानंतर त्यांनी मा जिजाऊला बिलकुल अंतर दिलं नाही. त्या गोष्टीची आठवणही करू दिलं नाही आणि माहेर दुरावलं आमच्या मा जिजाऊंचं. आणि मग इकडे सगळं पृथ्वी आंदोळली आणि दौलताबादाच्या किल्ल्यावरती इकडे तो निजामशाह होता आणि त्या निजामशहानं घात केला म्हणजे सगळ्या राजांना, लखुजी राजे जाधवांना आणि लखुजी राजे जाधवांच्या मुलांना, जे बाकीचे मुलं होते 3 मुलं त्यांच्यासोबत होते लखुजी राजे जाधवासोबत. त्यांचे मुलं या ठिकाणी त्यांना सगळ्यांना बोलून घेतलं बहादूरजी वगैरे यांना. आणि या तिघांचे जे आहे अचलोजी, रघोजी आणि त्याच्यानंतर यशवंतराव. दिनांक 25 जुलै 1629 तारीख आहे. दिनांक 25 जुलै 1629 लखोजी राजे जाधव यांना आपला पुत्र अचलोजी राजे जाधव, रघोजी लखोजी जाधव आणि यशवंतराव लखोजी जाधव या तिघांना काही निजामशाही सरदारांना दबा धरून आणि दात धरून निजामशाहला यांच्याबद्दल उलटसुलट सांगून यांची हत्या केली भर दरबारामध्ये. आणि मा जिजाऊंचे उरलेले 3 भाऊ आणि वडिलांची हत्या झाली. 5 भाऊ होते मा जिजाऊला. युद्धामध्ये एक मारले गेला दत्ताजी राजे जाधव. कोणाकडनं? संभाजी राजे भोसलेकडनं. आता इथे लखुजी राजे जाधवासोबत 3 जण मारले गेले. लखुजी राजे जाधव स्वतः एक, त्याच्यानंतर अचलोजी, रघोजी आणि यशवंतराव आणि एकच जण राहिला होता. त्याचं नाव होतं या ठिकाणी तो आईसोबत मुक्कामाला थांबला होता बहादूरजी. 5व्या मुलाचं नाव माता जिजाऊंच्या 5व्या भावाचं नाव
आणि लखोजी राजे जाधवांचा 5वा मुलगा बहादूरजी हा आपल्या आईसोबत मुक्कामी थांबला होता. यांना कळालं की आपल्या नवऱ्याची आणि आपल्या मुलांची हत्या झालेली आहे, म्हणून हे आपला प्राण वाचवत निघून गेले. आणि अशा पद्धतीनं पुण्याची होळी झाली. आणि पुढे मग ज्या दिवसाची आपण वाट पाहत आहोत, पुढे इसवी सन 1629 एप्रिल मे दिनांक इसवी सन 1629 एप्रिल आणि मे मध्ये आपला कारभार सोडून शहाजीराजे भोसले काही दिवस घरी आले आणि मा आऊसाहेबासोबत राहू लागले. आणि इकडे मग पुढे अतिशय आनंदाची बातमी, उभा महाराष्ट्र गेल्या 350 वर्षापासून ज्या उषकालाची वाट पाहत होता, जो उष्काल व्हावा, एखादा छावा यावा, एखादा सिंह यावा, भगवंताना अवतार घ्यावा आणि या दुष्टांच्या घशातून महाराष्ट्राला मुक्त करावं. जी सुलतानशाही कर्दनकाळ बनलेली आमच्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेची, गोरगरिबांना जगणं म्हणजे या ठिकाणी अवघड होऊन बसलं. इथे त्या उष्काळाची वाट पाहत होते. आणि म्हणून इकडे मा आऊसाहेब या गर्भवती झाल्या आणि यांचं बाळंतपण कुठं व्हावं याच्याकरता शहाजीराजे भोसलेंनी एक शिवनेरी किल्ल्यावर विश्वासराव नावाचे सद्गृहस्थ होते. आणि विश्वासराव आऊसाहेबांचं बाळंतपण बापासारखंच करेल. जशी लेक बाळंतपणासाठी माहेरी जाते ना, तसं विश्वासराव या ठिकाणी जिजाऊला मुलगीच समजतील म्हणून मा जिजाऊंना विश्वासरावाच्या स्वाधीन केलं. आणि विश्वासराव, माझ्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे, मुलगी असो का मुलगा, हे बाळंतपण व्यवस्थित झालं पाहिजे. आणि शिवनेरी किल्ल्यावर विश्वासराजांच्या स्वाधीन मा आऊसाहेबांना केलं. आणि शहाजीराजे भोसले परत आपल्या कामगिरीवर निघून गेले. आणि मग इकडे तो क्षण जवळ जवळ येऊ लागला. मा आऊसाहेबांना डोहाळे होऊ लागले. तिथे जे पंत आहे, चिटणीस आहे, कारखानीस आहे, जहागीरदार आहे, विचारू लागले, मासाहेब काय खायचंय? मासाहेब असं म्हटल्या नाही, मला चिंच खायचे, मला बोरं खायचे. मासाहेब असं म्हणाल्या, मला असं वाटतं की लगेचच घोड्यावर बसावं, हातात तलवार घ्यावी आणि आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या उया महाराष्ट्राला जो गिळ पाहत आहे त्या एका एका सुलतानाची गर्दन हातानं कलम करावी, असे मला डोळे होते. आणि मग तो उषकाल जवळ आला. शुक्ल नाम संवत्सरात, उत्तरायणात, फाल्गुन महिन्यात, वद्य तृतीयेला, शिशिर ऋतूत, हस्त नक्षत्रावर, सिंह लग्नावर, शुक्रवारी सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यावर, शुभक्षणी अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचं वैभव व्यक्त करणारे 5 ग्रह अनुकूल व उच्चीचे असताना आई साहेबांच्या उदरी शिवनेरी किल्ल्यावर दिनांक 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचं प्राकट्य झालं. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. शिवाजी जन्मला, हर हर महादेव बोला. शिवाजी जन्मला, हर हर महादेव बोला. शिवाजी जन्मला, हर हर महादेव बोला. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. शिवाजी जन्मला, हर हर महादेव बोला. शिवाजी जन्मला, हर हर महादेव बोला. शिवाजी जन्मला, हर हर महादेव बोला.
शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय तुळजा भवानी माता की जय हर 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 जय भवानी जय भवानी बस एकदा तोरण बांधलं का स्वराज्याचा तोरणागडाला 5च मिनिटात कथा पूर्णतेकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचा प्राकट्य झालं, शिवावतार झाला. 19 फेब्रुवारी 1630 किल्ले शिवनेरी फाल्गुन मध्य तृतीया वार शुक्रवार शुक्ल संवत्सरानं आपलं नाव सार्थ केलं. उगीच त्याला काय म्हटले शुक्ल संवत्सर शुभ संवत्सर शुभ संवत्सर. शिवनेरी किल्ल्यावर आनंदच आनंद आहे. गडाचे तोंड साखरेहून गोड झाले. आई साहेबांच्या महालापुढे पखालीतून आणि घागरीतून धो धो धब धब धबलेले पाणी 12 वाटा वाहत निघाले. खळखळणारा ओघ वेशीला आला. ओघ वेशीला आला. पुत्र कुणाला झाला? पुत्र जिजाबाई साहेबांना झाला. पुत्र शहाजी राजांना झाला. पुत्र सह्याद्रीला झाला. महाराष्ट्राला झाला. भारतवर्षाला झाला. प्रत्येक जलोघ वळसे घेत 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 दिल्लीच्या विजापूरच्या गोब्याच्या मुरुड जंजिराच्या आणि गोबळकोंड्याच्या वेशीकडे धावत होता. तेथल्या मगरूल सुलतानांना बातमी सांगायला की आला 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 तुमचा कर्दन काळ आला. तुमचा बाप आला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. हो माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. त्यो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. जगद्गुरु तुकोबाची. जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरणा गडाला. तोरण बांधिल स्वराज्याचे या तोरल्या गडाला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. आता जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. आई जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला.
छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. आनंदाला पराबार नाही. कुंडली पांगण्यात आली. हस्तल दुर्ग जिंकील, जलदुर्ग जिंकेल. दुष्टांचा कर्दन काळ. मा जिजाऊ साहेबांना आनंदच आनंद. शुभाराजेंचं वय वाढायला लागलं आणि शुभाराजेंचं जसं जसं वय वाढत गेलं, आई साहेबांसमोर छत्रपती शिवराय बसू लागले. तेव्हा रामायणाच्या गोष्टी, महाभारताच्या गोष्टी, कृष्णाच्या गोष्टी, भगवान श्रीकृष्णाने कंस मामाचा कसा वध केला, भगवान रामानं रावणाचा कसा वध केला, दुष्ट हिरण्यकश्यपूचा नरसिंहानं कसा वध केला, हे ऐकत 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 छत्रपती शिवाजी महाराज उभ्या स्वराज्याचं स्वप्न पाहू लागले. छत्रपती शिवरायांना घेऊन आऊसाहेब पुण्यामध्ये आल्या आणि तिथे त्यांनी लाल महालाची स्थापना केली. लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं आणि सोन्याचा नांगर फिरवला आणि सोन्याचा नांगर फिरवून येसाजी, तान्हाजी आणि बाजी, काय नाव, येसाजी, तान्हाजी मालुसरे, येसाजी कंक आणि बाजी पासलकर असे मावळे छत्रपती शिवरायांनी एकत्रित केलंय. आणि या मावळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र मराठ्यांचा मुलूक व्हावा, हे स्वराज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांकरता 18 पगड जातीला सोबत घेऊन स्वतंत्र स्वराज्य असावं याचे स्वप्न उराशी बांधू लागले. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज भोर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये जो भोर तालुका आहे, त्या भोर तालुक्यामध्ये छत्रपती शिवराय एका उंच टेकडीवर जंगलातून होऊन जावं लागतं. रायरेश्वरावरती गेले आणि रायरेश्वरावरती छत्रपती शिवरायानं या ठिकाणी स्वराज्य निर्माण व्हावं आणि स्वराज्य निर्माण करण्याकरता, हे महादेवा तू आम्हाला प्रेरणा दे, तू आम्हाला यश दे भगवंता, अशी शपथ घेतली. आणि मग ती शपथ घेतल्यानंतर सगळ्यात अगोदर त्यांनी एक किल्ला काबीज केला. सगळ्यात अगोदर त्या किल्ल्याचं नाव आहे कोंढाणा. दुसरा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतलं. किल्ल्याचं नाव होतं, डोंगर होता तो, डोंगराचं नाव होतं मुंबारदेव. त्याला नाव दिलं राजगड. असे किल्ले छत्रपती शिवाजी महाराज ताब्यात घेत गेले. आजपर्यंत जेवढा क्रम होता आपल्या क्रमामध्ये पत्रिकेच्या हिशोबानं, तिथपर्यंतची कथा क्रमामध्ये पूर्ण झालेली आहे. हा विषय खूप मोठा आहे. 7 दिवस जरी आपण सांगितलं तर छत्रपती शिवाजी महाराजाचं साहित्य अथांग सागरासारखं आहे, निर्विवाद आहे, निर्दोष आहे, पवित्र आहे, जीवनाला या ठिकाणी उत्तुंग भरारी देणार आहे, जीवनामध्ये प्रेम निर्माण करणार आहे, जीवनाला गंभीर स्थिती असं देणार आहे छत्रपती शिवरायांचं कार्य आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासारख्याकडनं ही कथा करून घेत आहेत. अरुण महाराज पिंपळे जे मला माझ्या भावाच्या जागेवर आहेत, याच्यामध्ये प्रत्यक्षरित्या जे सगळे काही लोक प्रत्यक्षरित्या मदत करत आहेत, या लोकांनी अशीच मदत करत राहावी. वास्तविक पाहता जेव्हा महाराज माझ्याकडे आले, हा कार्यक्रम करायचं नियोजन 5 दिवसाचं होतं, परंतु पुढचे कोणतेच कार्यक्रम डिस्टर्ब होऊ नये. आणि हा आपल्या हिंदू धर्माचा विजय आहे, हा आपल्या मराठी शाहीचा आणि स्वराज्याचा विजय आहे. कारण की या कार्यक्रमामध्ये तुम्ही पहा 18 पगड जाती काम करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न खरं साकार होतंय असं म्हणावं लागेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच कोणाची जात पाहिली नाही. 18 पगड जाती छत्रपती शिवाजी महाराजांकडे. मराठा आहे, मुस्लिम आहे, कोळी आहे, माळी आहे, साळी आहे, धनगर आहे, ब्राह्मण आहे, सगळेच आहे. आणि ही छत्रपती शिवराय प्रतिष्ठान व समस्त शिवभक्त पिसादेवी परिसर ही संघटना मोठी झाली पाहिजे, हा याच्या पाठीमागचा निर्दोष आणि निर्विवाद असा हेतू आहे. आणि त्याला अरुण महाराज पिंपळे यांच्या नेतृत्वामध्ये सगळ्या शिवभक्तांना या ठिकाणी याची मुहूर्तमेढ जशी खूप दिवसापासून रोवल्या गेली, जसं दर शनिवारी हनुमान चालीसा आहे, पसायदान आहे, मागे हर घर भगवा अभियान 22 जानेवारी त्या धर्तीवर रामप्रभूच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं तो कार्यक्रम तुमच्या कॉलनीमध्ये झाला. असंच बळ आपण या संघटनेला द्यावं. आणि ही हिंदू संघटना जी आपल्या 18 पगड जाती सहित मराठी साम्राज्याला बळ देईल आणि मराठी साम्राज्याची शौर्यगाथा आणि छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांचे विचार सगळ्या शिवभक्तांच्या हृदय पटलावरती कोरले जातील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि आजच्या कथेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. आरतीनं कथेचा पूर्णविराम असेल. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, भारत के वीर सपूत महाराणा प्रताप की जय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर मातो श्री की जय. शुभ 16व्या वर्षात लढला, शुभ 16व्या वर्षात लढला, वाघवानी तो वैऱ्याला भिडला. शुभ 16व्या वर्षात लढला.
वर्षात लढला वाघवाणी सोहळ्याला भिडला जिजा आईच्या तालमीत घडला जिजा आईच्या तालमीत घडला 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 शुभ 16व्या वर्षात लढला शुभ 16व्या वर्षात लढला वाघवाणी सोहळ्याला भिडला शुभ 16व्या वर्षात लढला वाघवाणी सोहळ्याला भिडला शुभ 16व्या वर्षात लढला वाघवाणी सोहळ्याला भिडला बालवयाची नाजुकमती बालवयाची नाजुकमती याच मधीच घेतली गती त्याच मतीन घेतली गती त्याच मतीन घेतली गती संगी तलवार घेऊन हाती संगी तलवार घेऊन हाती रण मैदानी छत्रपती रण मैदानी छत्रपती रण मैदानी छत्रपती माया भवानी मातेच्या पडला माया भवानी मातेच्या पडला वाघवाणी तो वैऱ्याला भिडला वर्षात लढला वाघवाणी सोहळ्याला भिडला शुभ 16व्या वर्षात लढला वाघवाणी सोहळ्याला भिडला तिचा आईने दिसले धडे तिचा आईने दिसले धडे धडे घेऊन निघलाय पुढे धडे घेऊन निघलाय पुढे धडे घेऊन निघलाय पुढे रतनीन तो दोहीकडे रतनीन तो दोहीकडे मर्द मराठा शिवबा लढे मर्द मराठा शिवबा लढे मर्द मराठा शिवबा लढे जिचा अन्याय तिथंच चिडला जिचा अन्याय तिथंच चिडला वाघवाणी तो वैऱ्याला भिडला शुभ 16व्या वर्षात लढला वाघवाणी सोहळ्याला भिडला शुभ 16व्या वर्षात लढला वाघवाणी सोहळ्याला भिडला संगीत घेऊन दे मावळे संगीत घेऊन दे मावळे मायभूमीची राखी मळे पायभूमीची राती मळे पायभूमीची राती मळे हर हर महादेव गणजे गळे हर हर महादेव गणजे गळे मायभूमीसाठी तळमळे पायभूमीसाठी तळमळे पायभूमीसाठी तळमळे साऱ्या रस्त्यानं गुलाल उधळा साऱ्या रस्त्यानं गुलाल उधळा वाघवाणी तो वैऱ्याला भिडला शुभ 16व्या वर्षात लढला वाघवाणी सोहळ्याला भिडला शुभ 16व्या वर्षात लढला वाघवाणी सोहळ्याला भिडला जिल्हा कोंडाणा तोरण गड जिल्हा कोंडाणा तोरण गड शिवगड आणि रायगड सिंहगड आणि रायगड सिंहगड आणि रायगड असे अवघड गड असे की अवघड गड जिंके विशाल प्रतापगड चित्त विशाल प्रतापगड चित्त विशाल प्रतापगड गले की काचा जंगलाचा झेडला किल्ले की काचा छत्राचा झडला वाघवाणी वैऱ्याला भिडला शुभ 16व्या वर्षात लढला वाघवाणी सोहळ्याला भिडला वाघवाणी सोहळ्याला भिडला जिजा आईचा तालीम घडला जिजा आईचा तालीम घडला 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 शुभ 16व्या वर्षात लढला शुभ 16व्या वर्षात लढला वाघवाणी तो वैऱ्याला भिडला शुभ 16व्या वर्षात लढला वाघवाणी सोहळ्याला भिडला शुभ 16व्या वर्षात लढला वाघवाणी सोहळ्याला भिडला शुभ 16व्या वर्षात लढला वाघवाणी सोहळ्याला भिडला छत्रपती शिवाजी शुभ 16व्या हर 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 भवानी भवानी
आरती शिवराया महाराजा वीर शौर्या सिंहासनी छत्रपती दिली स्वराज्याची छाया आरती शिवराया गुणशील माता पिता कुल स्वामी भगवती कन्यामाय जिजाऊही राजमाता बसावली घडविला इतिहास संत मूर्ती प्रगटली अवतीर्ण धरेवरी येई रे सीताराया आरती शिवराया महाराजा वीर शौर्या आरती शिवराया तलवार भवानी हाती करी स्वराज रक्षण कसे दासी धर्म भेद जारी पुण्य जतन राखी आली नारी लाज दिले देवालयी स्थान सांभाळली राजनीती युक्ती प्रयोग विलया आरती शिवराया आरती शिवराया महाराजा वीर शौर्या सिंहासनी छत्रपती दिली स्वराज्याची छाया आरती शिवराया नीतिवंत कुलवंत योगी श्रीमंत थोर नव शिव गाथा साता समुद्र